ऑनलाईन बेटिंग ॲप एक एक्सबेट प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे। बेकायदेशीर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बॉलिवूड, क्रिकेट आणि राजकारणातील अनेक नामवंत व्यक्तींची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। ईडीने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा PMLA अंतर्गत करण्यात आली असून या प्रकरणाची एकूण आर्थिक उलाढाल 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा संशय आहे। या कारवाईत अभिनेता सोनू सूद यांच्या सुमारे 1 कोटी रुपयांची, माजी तृणमूल काँग्रेस खासदार मिमी चक्रवर्ती यांच्या 59 लाख रुपयांची, तर माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांच्या 25 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। याशिवाय माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांची 82,60,000, अभिनेत्री नेहा शर्मा यांची 12,60,000, बंगाली अभिनेता अंकुश हाजरा यांची 47 लाख, तसेच अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या आईच्या नावावर असलेली सुमारे 20 लाख रुपयांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली आहे। ईडीच्या तपासात या सर्व रकमा कुराकाओमध्ये नोंदणीकृत असलेल्या कथित बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग ॲप एक एक्सबेटशी संबंधित असल्याचे समोर आले आहे। या पैशांना ईडीने गुन्ह्यातून मिळालेली कमाई म्हणून घोषित केले आहे। महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात यापूर्वीही कारवाई झाली असून माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना यांच्या एकूण 11 कोटी 14 लाख रुपयांच्या मालमत्तेवर आधीच जप्ती आणण्यात आली होती। ईडी सध्या या बेटिंग नेटवर्कचे पैसे नेमके कसे फिरवले गेले, प्रमोशनसाठी कोणाला किती रक्कम देण्यात आली आणि हा पैसा कोणाकोणापर्यंत पोहोचला याचा सखोल तपास करत आहे। या प्रकरणात पुढील काळात अजून मोठे खुलासे आणि कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।